कोकणातील आंबा व काजू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गिरगाव चौपाटी ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या मदतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलीस घरगडी असल्यासारखे मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून आंदोलकांना प्रचंड त्रास दिला. दादरपासून चर्चगेटपर्यंत येणाऱ्या सर्व स्टेशनवरच आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. मुंबईत येणाऱ्या शेतकऱ्यांची आंदोलनाचे ठिकाण बदलले असल्याचे सांगून दिशाभूल केली. गिरगाव चौपाटीवर येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आझाद मैदानात घेऊन गेले आणि त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. दुपारी 3 वाजता गिरगाव चौपाटी येथून हा मोर्चा निघणार होता. दरम्यान पोलिसांनी शिवालय या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालयामध्ये घुसून आंदोलक व नेत्यांना ताब्यात घेतले. पोलिसांना आदेश देण्यात आला होता की काहीही करा पण आंदोलन मोडून काढा. पोलीस आंदोलकांवर जनरल डायर सारख्या कारवाया करत होते. शेतकऱ्यांचा असा आवाज दाबण्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक होता. मुंबई शहरातील जवळपास 15हून अधिक पोलीस ठाण्यात हजारो आंदोलकांना अटक करण्यात आली. ज्या कर्तव्यात पोलीस आंदोलकांवर कारवाई करतात तो त्यांचा बाणा कधी अंमली पदार्थाविरोधात, गांजा कारवाई विरोधात, ड्रग्ज माफियांविरोधात, मटका, अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करताना दिसली नाही. त्या ठिकाणी राजरोसपणे हप्ते घेऊन तरुण पिढी बर्बाद करण्याची सुपारी घेतली आहे असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.